वासनान ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे महाराष्ट्र हादरून गेलेला असताना रवींद्र एरंडेनं तर कळसच गाठला। गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध झालेला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ज्याप्रमाणे खरातला दाखवला तसाच तो एरंडेला दाखवला न गेल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारांनी रील बनवून नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणत पोलिसांना आव्हान दिलं होतं। यावरून पोलिसांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला गेला होता। मग चौताळलेल्या पोलिसांनी अशा रील स्टारना चोप देत नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा नव्हे तर कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला भाग पाडलं। तसे व्हिडिओ बनवून पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। बालेकिल्ल्याचं दर्शन RPIचे नेते प्रकाश लोंढे यांचे दोघं पुत्र तसेच सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, कैलास मैंद अशा दिग्गजांना घडविण्यात आलं। राज्यभर प्रसिद्ध झालेला हा पॅटर्न पोलिसांनी अशोक खरातलाही दाखवला। शेकडो महिलांच्या अब्रूची लतकरं वेशीवर टांगणाऱ्या खरातच्या डोक्यावर रुपाली चाकणकर तसंच एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यासारख्या मंत्र्यांची छत्रछाया होती। तरीही त्याला कायद्याचा बालेकिल्ला दाखवण्यात आल्यानं पोलिसांचं कौतुक केलं जात होतं। पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या एरंडेला मात्र कायद्याचा बालेकिल्ला न दाखवल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। ह्याच एरंडेला चौकशीचा भाग म्हणून शनिवारी रात्री त्याच्या कार्यालयात आणलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कमालीचं हसू होतं। चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नव्हताच, शिवाय तो मी नव्हेच असं त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं भल्या भल्या भाई लोकांना दाखवलेल्या कायद्याच्या बालेकिल्ल्यातून त्याला सूट दिली की काय अशी शंका घेतली जात आहे। दरम्यान त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्र आणि डाटा जप्त केलाय। यावेळी त्याचा मुलगाही तिथे उपस्थित होता। तरी आताच बोलता येणार नाही, कारण बरीच कागदपत्रं मिळालेली आहेत। काही संशयास्पद कागदपत्रं आहेत, ती सध्या आम्ही ताब्यात घेतलेली आहेत आणि या संपूर्ण कागदपत्रांचं एकदा विश्लेषण झाल्यानंतर त्याला पुरावा कामी जे महत्त्व आहे त्यानुसार आम्ही त्याला गुन्ह्याच्या तपासामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत। सर, फॉरेन्सिक लॅबची टीम आली होती, नेमकी त्यांना काय आढळलं थोडक्यात? फॉरेन्सिक लॅबची टीम देखील आमच्यासोबत होती, त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार देखील होते। आम्ही त्यांचा संपूर्ण डाटा आहे तो देखील चेक केलेला आहे आणि महत्त्वाचं जे फाईल्स आहेत त्या देखील सोबत घेतलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांनी संपूर्ण घटनास्थळ जे ते चेक केलेलं आहे आणि ते त्यांचा आधार रिपोर्ट देते। सर, अनेक महत्त्वाचे दस्तावेज तुम्ही ताब्यात घेतलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही संशयास्पद काय आढळलं का? ते आता सांगता येणार नाही, पण त्यांचं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला काय ते पुढे सांगता येईल। आता 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे, 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये आपण जे बघितलं ते आज कार्यालय झाडाझडती आता उद्या त्यांचं घर किंवा गावाकडे काही घर वगैरे असेल त्याची काही झाडाझडती होईल। आता गुन्ह्याच्या पुराव्याच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचं असेल ते सगळं केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जर त्या ठिकाणी देखील पुरावे असल्याबद्दल काही माहिती मिळाली आम्हाला तर त्या ठिकाणी देखील पुढची जी जप्तीची कारवाई ती करण्यात येईल। सर, कार्यालयाच्या तपासात त्यांचं सहकार्य कसं झालं, आरोपीचं सहकार्य कसं? त्यांनी आम्हाला आवश्यक असणारी जी माहिती होती त्याचप्रमाणे ॲक्सेस ते दोघंही आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत। सर, आणखी काही गुन्हा दाखल झाला का त्यांच्यावरती? सध्या अजून तरी पुढचा काही गुन्हा दाखल नाही आहे।